नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 फेब्रुवारी 2024 सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असे 35 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे एस चोक्कलिंगम यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी निवड झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 350 बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम कोणी मोडलेला आहे? कसोटी क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 350 बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम कोणी मोडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आर अश्विन यांनी अनिल कुंबळे यांचा 350 बळी घेण्याचा विक्रम मोडलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे? गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमेरिका या देशाने गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे? भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोचीन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, पंकज उधास यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? पंकज उधास यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कला क्षेत्राशी संबंधित होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे? महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे हे ठिकाण हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा क्रमांक किती आहे? कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुसरा क्रमांक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 27 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, महाराष्ट्रात कोणता जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? महाराष्ट्रात कोणता जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वि.वा. शिरवाडकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मरियम नवाज या कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? मरियम नवाज या कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाकिस्तान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सभा कुठे होत आहे? संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सभा कुठे होत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नैरोबी या ठिकाणी संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सभा होत आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाने डीलिट पदवी देऊन सन्मानित केलेले आहे? महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री श्री एकनाथ यांना कोणत्या विद्यापीठाने डीलिट पदवी देऊन सन्मानित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डी.वाय. पाटील विद्यापीठ, नेहरू, मुंबई. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेची किती बैठक अबुधाबी येथे होत आहे? जागतिक व्यापार संघटनेची किती बैठक अबुधाबी येथे होत आहे?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 13वी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो. भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो. भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायाधीश अजय खानविलकर हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो. युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? युनिसेफ राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आयुष्मान खुराना हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चैत्राम पवार हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराचे स्वरूप किती लाख रुपये आहे? महाराष्ट्र शासनाचे सुरू केलेल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराचे स्वरूप किती लाख रुपये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 20 लाख रुपये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो. शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना आणलेली आहे? शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना आणलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सलोखा योजना हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो. 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे? 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऋतुजा बागवे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत? खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 22 पदके हे जिंकलेली आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे मित्रांनो. बोर्ड कुरुक्षेत्र हा युद्धसराव कोणत्या दोन देशादरम्यान संपन्न झालेला आहे? बोर्ड कुरुक्षेत्र हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान संपन्न झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत व सिंगापूर हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते न्यायालय हे महाराष्ट्रातील ई प्रणाली सुरू करणारे पहिले न्यायालय ठरलेले आहे? खालीलपैकी कोणते न्यायालय महाराष्ट्रातील ई प्रणाली सुरू करणारे पहिले न्यायालय ठरलेले आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. खूप वेळेस परीक्षेला रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तुळजापूर न्यायालय हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्णपदके जिंकली आहेत? खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्णपदक जिंकलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 7 पदके हे सुवर्णपदक जिंकलेली आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो. पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याला परत तुम्ही नोट करून घे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर प्रभा आत्रे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते शहर हे जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले मेट्रो शहर बनलेले आहे? खालीलपैकी कोणते शहर हे जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले मेट्रो शहर बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अशोक सराफ, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोठे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोठे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे यवतमाळ या ठिकाणी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, कोणत्या वर्षी ICC महिला क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताला निवडण्यात आलेले आहे? कोणत्या वर्षी ICC महिला क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताला निवडण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2025, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतातील पहिली नदीच्या खालून मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे? भारतातील पहिल्या नदीच्या खालून मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोलकाता, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, 100% विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? 100% विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्राची लोहान कोणत्या राज्याची आहे? राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्राची लोहान कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हरियाणा राज्याची आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे? सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस, ही सध्या भारतातील सर्वात वेगवान एक्सप्रेस रेल्वे आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये हे धुमाळवाडी हे ठिकाण आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश कोणता आहे? पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इंडोनेशिया, हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 35 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.